हरियाणामध्ये भाजपचे आमदार आहेत रामकुमार गौतम। हे रफीदोन मतदारसंघातील आहे। त्यांनी विधानसभेच्या सेशन्समध्ये शून्य प्रहार कालावधीमध्ये एक प्रस्ताव मांडला। हा प्रस्ताव समजून जाऊन जे तरुण विवाह करतात, एकमेकांना पती पसंत करतात, प्रेम विवाह करतात, लग्न लावतात पळून जाऊन, त्यांना काहीतरी प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे। त्यांचे काही अधिकार असायला हवे। ते कायद्याने सज्ञ नाहीत, ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात। आणि अशा वेळी काय असतं, मुलीचे आई वडील किंवा मुलाचे आई वडील विरोध करतात। केवळ त्यांना ते आपल्या जातीतली नाही, आपल्या समाजातली नाही आहे, आपल्या ते योग्य नाही अशी अनेक कारणं तर देतात। किंवा मला न विचारता विवाह केला तुम्ही, आम्हाला विचारात घेतलं नाही, या कारणांना अनेक वाद होतात। आणि अननेसेसरीली त्या तरुण मुलींवर त्याचे परिणाम होतात। त्यांना काही प्रोटेक्शन्स नाही आहे। जर ते सज्ञान असले कायद्याने त्यांना प्रोटेक्शन द्यायला हवं। आई वडिलांपासूनही त्यांना प्रोटेक्शन द्यायला हवं, पोलिसांपासून पण प्रोटेक्शन द्यायला हवं। विवाह करणं काही वाईट गोष्ट नाही ना। आणि ते प्रेम विवाह करतायत, स्वतःच्या मर्जीने करतायत। यासाठी विधानसभेमध्ये कायदा व्हावा हरियाणाच्या, म्हणून त्यांनी तो प्रस्ताव मांडला होता। पण या प्रस्तावावर अनेक वेळा लोक चेष्टेने विचार करतात। अनेक आमदारांनी या आमदार जे आहे भाजपचे गौतम यांची चेष्टा केली, हास्यास्पद नेलं। असं करता कामा नये। हा सिरियस सब्जेक्ट आहे। हा ज्यावेळेला कौटुंबिक वादाचा विषय होतो, पण हा सिरियस विषय आहे, याच्यावर आमदारांनी विचार करायला हवा। असा प्रस्ताव उद्या महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये पण येऊ शकतो। सिरियस आहे, त्यांना अधिकार दिले गेले पाहिजे ना कायद्याने। त्याच्याकरता जर कायद्याची चौकट बनली तर याच्यानंतर जर असा कायदा हरियाणात बनेल आणि सेम कायदा ज्यावेळेला महाराष्ट्रात बनेल, तर महाराष्ट्रात देखील जे काही तरुणी आहे, मुलं मुली आहे, एकमेकांवर प्रेम करतात आणि पळून जातात आणि विवाह करतात, त्यांना संरक्षण मिळेल। धर्मेंद्र चव्हाण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉन